नमस्कार, सर्वांचे जनवाणीमध्ये स्वागत. आज आपल्या स्टुडिओमध्ये आले आहेत डोंबिवलीतले ज्येष्ठ पत्रकार श्री शेखर जोशी. शेखर जोशी, आपलं स्वागत आहे. शेखर जोशी हे गेली 33 वर्ष पत्रकारितेमध्ये कार्यरत आहेत. त्यांनी लोकसत्ता, सकाळसारख्या वृत्तपत्रांमध्ये विविध स्तरांवरती जबाबदाऱ्या पेललेल्या आहेत. त्यांना ते मूळचे डोंबिवलीकर असल्यामुळे त्यांना डोंबिवलीतले प्रश्न, येथील सांस्कृतिक घडामोडी, सांस्कृतिक चळवळी, अन्य ज्या गोष्टी आहेत त्याची संपूर्ण माहिती आहे. त्यांनी आपल्या पत्रकारितेतनं अनेक प्रश्नांना वाचा फोडलेली आहे. आज आपल्या स्टुडिओमध्ये शेखर जोशी यांना बोलवण्याचं प्रमुख कारण आहे ते म्हणजे आता विधानसभा 2024च्या ज्या निवडणुका लागलेल्या आहेत, त्या अनुषंगाने या डोंबिवली विधानसभा क्षेत्र, ज्याला शैक्षणिक नगरी म्हणतात, त्याच्या समस्या अजून कोणत्या आहेत, नागरिकांच्या अपेक्षा काय आहेत, उमेदवार कसे आहेत किंवा उमेदवारांच्या बाबतच्या नागरिकांच्या नेमक्या अपेक्षा काय आहेत आणि एकूणच डोंबिवलीतलं राजकीय वातावरण कसं आहे, ते आधी कसं होतं, आता कसं आहे आणि भविष्यात कसं असणार आहे, याचा वेध घेण्यासाठी म्हणून आपण शेखर जोशी यांना बोलवले. तर जोशी साहेब, परत एकदा आपलं स्वागत. माझा पहिला प्रश्न तुम्हाला असा आहे की गेली 70 वर्ष भारतीय जनता पार्टीचं या विधानसभा क्षेत्रामध्ये आणि आधी जेव्हा कल्याण लोकसभा आहे त्याच्यामध्ये प्रचंड पगडा आहे, तो बालेकिल्ला आहे. कित्येक वर्ष भारतीय जनता पार्टीची सत्ता कोणीही विरोधक हिरावून घेऊ शकलेले नाहीयेत. तर हे जे काही राजकारण भारतीय जनता पार्टीचं आणि मतदार त्यांच्या मागे उभे आहेत, समस्यांची अनेक ओरड असते, पण तरी सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या मागे मतदार उभे राहतात. तर ह्याच्या मागे नेमकं कारण तुम्हाला काय वाटतं? मुळात डोंबिवली विधानसभा हा जो मतदारसंघ आहे, त्या मतदारसंघामधले जे नागरिक आहेत, सुशिक्षित पांढरपेशा जो काही मध्यमवर्गीय आहे, हा सगळा वर्ग पहिल्यापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारांचा आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विचारांचा असल्यामुळे साहजिकच त्यांचा जो काही राजकीय पक्ष होता, म्हणजे आधी जनसंघ आणि त्यानंतर भाजप, त्यामुळे इथले सगळे जे डोंबिवलीकर नागरिक आहेत, बहुतांश नागरिक आहेत, ते सगळे राष्ट्रसंघ, जनसंघ आणि भाजप विचारांचे समर्थक आहेत, हितचिंतक आहेत, त्यांचे पाठीराखे आहेत. आणि त्यामुळे इथे पहिल्यापासून यांचं प्राबल्य राहिल्यामुळे भारतीय जनता पक्षाचा उमेदवार जो कोणी असेल तो इथून सातत्याने भरघोस मतांनी निवडून येत आहे. आपण साधारणतः असं पाहतो, महाराष्ट्रामधले अनेक मतदारसंघ जर आपण बघितले तर त्या क्षेत्रातले जे मतदारसंघ आहेत ते त्या पक्षाकडे वर्षानुवर्षे अंदण दिल्यासारखे असतात. म्हणजे जसं डोंबिवली हा भाजपला अंदण दिलेला आहे, तसं आपण जर बारामती लोकसभा किंवा विधानसभा मतदारसंघ बघितला तर त्या ठिकाणी सातत्याने वर्षानुवर्ष हे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार निवडून येत आहेत. ज्याप्रमाणे अन्य ठिकाणी अशाच प्रकारची परिस्थिती आहे. त्यामुळे साधारणतः त्या ठिकाणचा जो काही कल आहे किंवा तिथल्या मतदारांचा जे काही विचार आहेत त्या विचाराला अनुसरून मतदान केलं जातं. आणि साहजिकच त्यामुळे डोंबिवलीमधला मतदार हा भाजप विचारांचा असल्यामुळे, संघ विचारांचा असल्यामुळे इथे उमेदवार जो काही दिला जातो तो निवडून येतो. जोशीजी, तुम्ही आता जस्ट म्हणालात की बारामतीचं उदाहरण दिलं तुम्ही, किंवा ठाण्यामध्ये सुद्धा शिवसेनेचा पगडा आहे, तिथे सुद्धा ते त्यांचे बालेकिल्ले मानले जातात. परंतु ह्यांचे जे बालेकिल्ले आहेत किंवा मतदार त्यांच्या मागे सतत उभे राहतात, याचं प्रमुख कारण म्हणजे त्यांनी केलेली तिथली विकास कामं. आज जर तुम्ही मध्ये जाल तर प्रत्येक जण बारामतीचं कौतुक करतो. अगदी मोदी किंवा त्यांचे शरद पवारांचे किंवा राष्ट्रवादीचे जे विरोधक आहेत ते सुद्धा बारामतीतल्या कामांचं प्रचंड प्रमाणात कौतुक करतात. ठाण्यामध्ये पण तसंच आपल्याला दिसून येतं. हे बालेकिल्ले त्यांचे असले तर त्या लोकांनी तिथे कामं केलीत म्हणून नाही. इथे लोकांना रोजच्या समस्यांना सामोरं जावं लागतं. डोंबिवलीत विकास कामं झालेली नाहीत अशी अनेक लोकांची ओरड आहे. जनमत चाचणी घेण्यात आली होती जनवाणी आणि आमच्या मुंबई आसपासच्या वतीने, तेव्हा सुद्धा लोकांनी हीच ओरड केली होती. विकास कामांबद्दल प्रचंड त्यांच्यामध्ये नाराजी आहे. असं असून सुद्धा हा बालेकिल्ला कसा? विकास कामं झालीच नाहीत गेल्या अनेक वर्षांमध्ये असं आपल्याला म्हणता येणार नाही. मात्र ज्या प्रमाणात विकास कामांना वेग द्यायला पाहिजे होता किंवा ज्या प्रमाणात विकास कामं व्हायला हवी होती ती झाली नाही असं आपण इथे म्हणू शकतो. अगदी खूप आपण मागे गेलो म्हणजे जनसंघाच्या काळामध्ये
डोंबिवली नगर परिषद ही जनसंघाच्या ताब्यामध्ये असताना डोंबिवलीचे माजी नगराध्यक्ष दिवंगत आबासाहेब पटवारी होते आणि आबासाहेब पटवारींनी त्या काळामध्ये म्हणजे मला वाटतं ही 75 किंवा 77 सालची गोष्ट असेल, डोंबिवली पूर्व पश्चिम जोडणारा जो कोपर उड्डाण पूल आहे तो त्यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये बांधला. म्हणजे त्यावेळी डोंबिवली असं एकमात्र शहर होतं की त्यांना पूर्व पश्चिम उड्डाण पूल वाहनांना जाण्या येण्याकरता बांधलेला होता आणि इतर आपल्या म्हणजे पश्चिम रेल्वेवरती सुद्धा किंवा मध्य रेल्वेवरती सुद्धा अनेक ठिकाणी फाटक त्या ठिकाणी होती, त्या गाडी जायच्या वेळाचं नियोजन करून ते फाटक उघडलं जायचं. म्हणजे जर इथला निवडून येणारा उमेदवार लोकप्रतिनिधी याला जर खरोखर तळमळ असेल, काही करायची आत असेल, तर तो नक्की काहीतरी भरीव करून दाखवू शकतो, हे या कोपर उड्डाण पुलाच्या उदाहरणावरून आपल्याला सांगता येईल. आता कामं म्हणजे इथल्या दैनंदिन नागरिकांचा जे काही प्रश्न आहेत, म्हणजे इथला बहुतांश जो वर्ग आहे हा नोकरी करणार आहे. म्हणजे सकाळी इथून नवरा बायको असतील किंवा इतर कोणी असेल, सकाळी कामावर जातात, संध्याकाळी घरी परत येतात. त्यामुळे या शहरामध्ये राहणारा जो वर्ग आहे तो नोकरदार असल्यामुळे त्याला कदाचित इथले जे काही स्थानिक प्रश्न असतील किंवा आपल्याला भेडसावणारे समस्या असतील त्यांना त्याकडे पाहण्यासाठी कधीच वेळ मिळत नसेल किंवा त्याला वेळ द्यावासा वाटत नसेल किंवा जी एक आपल्या स्वतःभोवतीची वृत्ती असते की ठीक आहे इथं लोक करतायत ना, पण मला काय त्याचं. परंतु अन्य ठिकाणी जे आपण उदाहरण घेतलं, बारामती असेल किंवा अन्य ठाण्यासारख्या ठिकाणी असेल, की त्या ठिकाणी ज्या प्रमाणामध्ये ज्या वेगाने विकास कामं झाली त्या वेगाने इथे विकास कामं जी व्हायला हवी होती तशी झालेली आपल्याला दिसत नाही. ह्या बालेकिल्ल्या म्हणजे आपण आता उमेदवारीबद्दल बोललो. आता सध्याची जी 3 टर्म आहेत ते आमदार रवींद्र चव्हाण आपल्या इथे आमदार म्हणून कार्यरत आहेत. आता त्यांना 4थी टर्म पण म्हणजे त्यांना तिकीट आता भाजपने नुकतंच दिलेलं आहे. मुळातच सार्वजनिक बांधकाम मंत्री आहेत. गेली फडणवीस जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा आत्तासुद्धा ते सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणूनच कार्यरत आहेत. केंद्रीय मंत्री जे नितीन गडकरी आहेत ते सुद्धा केंद्रातले सार्वजनिक बांधकाम मंत्री आहेत. परंतु त्यांचं काम आणि तुलनेने डोंबिवलीतलं रवींद्र चव्हाणांचं काम आणि त्यांच्याबाबत होणारी ओरड ही भयंकर आहे. म्हणजे त्यांच्या आपला गोवा महामार्ग म्हणा किंवा डोंबिवली सारख्या क्षेत्रामध्ये डोंबिवलीतले शहराच्या जवळचे रस्ते बघा, खड्डेमय रस्ते, म्हणजे अनेकदा त्यांच्यावरती खूप टीका पण होते. मध्यंतरी त्यांच्याच सहकारी पक्षातल्या लोकांनी त्यांच्यावर टीका केलेली होती, असंही चित्र होतं. मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावं अशी निवेदनं देण्यात आली होती. तर याबाबत तुमचं काय मत आहे? मगाशी नितीन गडकरींचा जो उल्लेख झाला, नितीन गडकरी एक 5-6 वर्षांपूर्वी डोंबिवलीमध्ये एका कार्यक्रमासाठी आलेले होते आणि त्यावेळी नितीन गडकरींनी असं सांगितलं की डोंबिवली शहर हे माझ्या पाहण्यातलं सगळ्यात घाणेरडं शहर आहे. आणि त्यासाठी त्यांनी काय केलं तर ते असं म्हणाले होते की डोंबिवलीकर अनधिकृत बांधकाम करणाऱ्या लोकप्रतिनिधींना निवडून का देतात. अरुंद रस्ते, घाण आणि अरुंद बांधकामं हे सगळं इथे डोंबिवलीमध्ये आहे आणि या सगळ्याला लोकप्रतिनिधींनी आशीर्वाद दिलेला आहे. तरी सुद्धा इथले डोंबिवलीकर नागरिक या लोकप्रतिनिधींना मतदान करतात, त्यांना निवडून देतात. नितीन गडकरी हे भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत आणि भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांकडनं भाजपच्याच लोकांना, डोंबिवलीच्या भाजपच्या नेत्यांना किंवा राज्यस्तराच्या नेत्यांना हा जो काही घरचा आहेर मिळालाय तो नक्कीच विचार करण्यासारखा आहे. त्याबद्दल खरं तर अधिक भाष्य करणं हे काही योग्य नाही, कारण आपण जसं म्हणतो तो वर्ण ताब्यात ओळखता येतो, तसं गडकरीने सांगितलं ते सगळ्याच भाजपच्या लोकांसाठी धडा घेण्यासारखं आहे, शिकण्यासारखं आहे. आता तुम्ही जो रस्त्यांचा प्रश्न म्हणालात, रस्त्यांचा प्रश्न हा तसं म्हटलं हा तर सार्वत्रिक आहे. म्हणजे तुम्ही महाराष्ट्रातल्या अगदी आपल्या मुंबईतलंही उदाहरण बघा. अनेक दरवर्षी बृहन्मुंबई महापालिकेकडनं खड्डे जेव्हा पडतात तेव्हा त्यांनी अनेक अशा वेगवेगळ्या काही ॲपमधनं माध्यमातून किंवा सांगतात की अमुक इथे खड्डा पडला असेल दाखवा, तो दाखवा. किंवा महाराष्ट्राचं एकही शहर नाही, एकही महाराष्ट्रातल्या महापालिका नगरपालिकांमधला असा एकही प्रभाग नाही की जिथले रस्ते अपवादात्मक काही सोडले तर चांगले आहेत. म्हणजे एखादा रस्ता केलेला असेल तो किमान 5 वर्ष 10 वर्ष चांगल्या स्थितीत राहावा असा कुठलाही रस्ता नाही. म्हणजे डोंबिवलीतले रस्ते तसे असू नयेत का, तर तसं नाही. जर सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून रवींद्र चव्हाण यांची जबाबदारी असेल, रवींद्र चव्हाण स्थानिक आमदार असतील, तर त्यांनी किमान जे दैनंदिन गरजेचे प्रश्न आहेत, रस्ते, वीज, पाणी, या प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष द्यायला हवं होतं. आता काही कामच झाली नाहीत का,
रवींद्र चव्हाण यांनी काही कामच केली नाहीत का? म्हणजे जी काही ओरड होते ती साहजिक आहे. लोकांना शेवटी काय असतं, काहीतरी ठोस दिसावं लागतं. त्याचं एक उदाहरण तुम्हाला मी सांगतो. भाजपचे दिवंगत नगरसेवक ॲडव्होकेट नंदू जोशी यांनी MIDC मध्ये जे घारडा सर्कल आहे डोंबिवली पूर्वेला, त्या ठिकाणी त्यांनी हुतात्मा झालेल्या कॅप्टन सच्चान यांचं एक स्मारक बांधलं. विनय कुमार सच्चान यांचं स्मारक बांधलं. आज ॲडव्होकेट नंदू जोशी सुद्धा आपल्यामध्ये नाहीयेत, पण त्यांच्या स्मारकाच्या रूपाने त्यांची ओळख राहिलेली आहे. आपल्याकडे सावित्रीबाई फुले नाट्यगृह झालं, खूप उशिरा झालं खरं तर. या सगळ्या गोष्टी त्या खरंच आधी व्हायला पाहिजे होत्या, पण त्या झाल्या नाहीत. मग त्याला फक्त रवींद्र चव्हाण असतील किंवा ह्याच्या आधी आपण निवडून दिलेले लोकप्रतिनिधी असतील, ही सगळीच मंडळी जबाबदार आहेत. आता चव्हाण आपल्याकडे, रवींद्र चव्हाण हे 2009 पासून 2009, 2014 आणि 2019 असे 3 सलग वेळा त्यांनी हॅट्रिक साधलेली आहे आणि आता पुन्हा 2024 करता उभे आहेत. आता रवींद्र चव्हाण यांचं संकेतस्थळ आहे, समाज माध्यमातून आहेत. त्यांनी त्यांची जी काय माहिती दिलेली आहे, मी काय काय कामं केली, त्याच्यात त्यांनी असं म्हटलेलं आहे की डोंबिवलीसाठी सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते ह्याचा जो काही निधी आहे किंवा ते मंजूर मी करून घेतलेले आहेत आणि त्याप्रमाणे डोंबिवलीतल्या काही भागांमध्ये सिमेंट कॉन्क्रीटच्या रस्त्याची कामं सुरू झालेली आहेत, काही प्रगतीपथावरती आहेत आणि काही प्रस्तावित आहेत. त्यामुळे रस्ते चांगले नाहीत असं म्हणणं हे थोडंसं योग्य ठरणार नाही. काही भागातले रस्ते चांगले झाले आहेत, पण त्याच वेळी असं एक म्हणावंसं वाटतं की डोंबिवली शहरामध्ये जी बाहेरची मंडळी आली किंवा आपल्यातली काही मंडळी उतरली की जे प्रमुख रस्ते आहेत, म्हणजे उदाहरणार्थ डोंबिवली पश्चिमेला म्हटलं तर दीनदयाळ रस्ता आहे, घनश्याम गुप्ते मार्ग आहे, तिकडे सुभाष रोड आहे, ईस्टमध्ये पूर्वाला बघितलं तर शिवमंदिर रोड आहे. असे काही जे प्रमुख रस्ते आहेत ते तरी रस्ते किमान त्याच्यावरती खड्डा पडणार नाही आणि ते वाहतुकीसाठी सुरळीत राहतील असं पाहायला पाहिजे होतं. त्याकडे लक्ष देणं गरजेचं होतं. आता रवींद्र चव्हाण यांनी जी काही कामं केलेली आहेत त्यांच्या या 3 टर्म्सच्या कारकिर्दीमध्ये, त्याच्यात त्यांनी एक असं म्हटलेलं आहे की मुंबई विद्यापीठाचं जे पेपरफुटी प्रकरण काही वर्षांपूर्वी घडलेलं होतं त्या विरोधात आपण आवाज उठवला आणि पुन्हा फेरपरीक्षा घेण्यास पार पाडलं. त्याच्यानंतर डोंबिवलीकरांनी जी विविध क्षेत्रात उत्तुंग कामगिरी केलेली आहे, म्हणजे राज्य पातळीवरती असेल किंवा देश पातळीवरती असेल, तर त्या डोंबिवलीकरांचा सत्कार करण्याकरता त्यांनी डोंबिवलीकर पुरस्कार सुरू केला. नंतर डोंबिवलीमध्ये भारनियमन म्हणजे विजेचं लोड शेडिंग होत होतं. डोंबिवलीकर ह्यांच्याकडून नियमितपणे वीज देयकं भरली जात होती, म्हणजे इथे कुठली मोठ्या प्रमाणात थकबाकी नव्हती. तरी सुद्धा डोंबिवलीकरांसाठी लोड शेडिंग का असा प्रश्न उपस्थित करत चव्हाण यांनी महाराष्ट्र वीज आयोगाकडे दावा दाखल केला होता आणि त्यानंतर इथं लोड शेडिंग रद्द झालं. मागाशी म्हटलं तसं रस्त्याच्या काँक्रिटीकरता त्यांनी निधी मंजूर करून घेतला. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे डोंबिवली पूर्वेला स्वतंत्र शिधा वाटप कार्यालय नव्हतं, म्हणजे डोंबिवली पूर्वेत राहणाऱ्या नागरिकांना शिधापत्रिकेसंदर्भात जी काही कामं असतील त्याकरता डोंबिवली पश्चिमेला यावं लागायचं, तर ते त्यांनी कार्यालय पूर्वेकरता स्वतंत्रपणे सुरू केलं. डोंबिवली गुलाब महोत्सव असेल, त्याच्यानंतर डोंबिवलीतल्या ज्या काही प्रसिद्ध व्यक्ती असतील त्यांच्या माहिती लोकांना होण्याकरता डोंबिवली पूर्व पश्चिमेच्या बाहेर त्यांनी मोठे फलक लावलेले आहेत. त्याच्यात एक सांगायची गोष्ट अशी की आताच ह्याचं सुशोभीकरण पार पडलं, मात्र ते सुशोभीकरण पार पडल्यानंतर डोंबिवली स्थानकाच्या बाहेर पडल्यानंतर जो काही मुठभर बेशिस्त रिक्षा चालकांचा विळखा तिथे पडलेला आहे, त्या विळख्यातून वाट काढून डोंबिवलीकर नागरिक ती जी तुम्ही काही माहिती लावलेली आहे ती माहिती पाहायला कसे जाणार. त्यामुळे असे जे काही प्रश्न आहेत की त्यांनी कामं केलेली आहेत, केली नाहीत असं म्हणता येणार नाही, परंतु ज्या पद्धतीने लोकांपर्यंत ती कामं जायला पाहिजे होती किंवा लोकांसाठी ती करायला हवी होती तशी झाली नाहीत असं जर लोकांचं म्हणणं असेल, लोकांमधला तो चर्चा असेल, तर ती नक्कीच सत्यस्थिती असं म्हणावं लागेल. तुम्ही आत्ताच रवींद्र चव्हाणांच्या कामाचा आढावा घेतला आणि त्याच्यामध्ये सांगितलं आत्ता नुकतंच डोंबिवली पश्चिमेला त्यांनी सुशोभीकरणाचं काम केलेलं आहे. परंतु ह्या डोंबिवली पश्चिमेमध्येच आत्ताच काही दिवसापूर्वी एक दोषी नावाचा तरुण मुलगा रेल्वेच्या अपघातात मृत पावला. त्याच्या आधीसुद्धा डोंबिवली पश्चिम काय डोंबिवली पूर्व काय ह्याच्यामध्ये मृतांचे आकडे, डोंबिवली ची जी गर्दी आहे आणि त्याच्यातनं होणारे रेल्वेचे अपघात ह्याच्यामुळे जो काही प्रकार वाढता आहे तो अत्यंत भयानक आहे, अत्यंत दुःखदायक गोष्ट आहे. ह्याच्यावरती हे मान्य करतो की आमदारांचं कार्यक्षेत्र नाही आहे, परंतु त्यासाठी त्यांनी काही ठोस किंवा काहीतरी त्यांच्या लोकांपर्यंत पोहोच, जसे रेल्वे मंत्री मात्र त्यांचे आहेत, ते करू शकत होते काही ना काहीतरी याच्याविषयी. तर तिथे मात्र ते कुठेतरी ह्या सुशोभीकरणापेक्षा कमी पडले असं वाटत नाही का डोंबिवलीतलं? नक्कीच, म्हणजे एकंदर चित्र असं दिसत आहे की साहित्य आणि सांस्कृतिक
ह्याच्यामधले जे काही मोठमोठे कार्यक्रम असतील, दांडिया महोत्सवासारखे असतील, दहीहंडी उत्सवासारखे असतील, अशा ह्याच्यामधली कामं किंवा असे भपकेबाज उत्सव, दिमागदार उत्सव हे आमदार महोदयांकडनं केले जात आहेत. मात्र जे दैनंदिन जीवनाला भिडणारे प्रश्न आहेत लोकांचे, मग तो रस्त्यांचा प्रश्न असेल, तुम्ही म्हणालात तसं रेल्वेचा प्रश्न असेल, त्या संदर्भात मात्र त्यांचे प्रयत्न कमी पडले. म्हणजे त्यांनी त्यांच्या पातळीवरती निवेदनं दिली असतील, आणखीन काही केलं असेल, परंतु प्रत्यक्ष कृती म्हणजे मी आता ज्या गाडीतनं पडण्याच्या घटना घडतायत, इतक्या प्रमाणामध्ये गर्दी वाढलेली आहे, गाड्यांची संख्या कमी आहे किंवा डोंबिवलीकरांना त्या गाड्यांमध्ये चढता येत नाही, कारण कर्जत कसाऱ्याच्या दिशेने येणाऱ्या सगळ्या गाड्या भरून येतात. मग त्याच्याकरता इथलं शिष्टमंडळ घेऊन रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव असतील त्यांना भेटायला जाणं असेल किंवा त्याच्याकरता एखादं लाक्षणिक उपोषण करणं असेल, धरणं आंदोलन करणं असेल, हे जे प्रयत्न व्हायला पाहिजे होते ते झालेले नाहीयेत. आणि तेवढेच दोषी मी म्हणेन इथले खासदार सुद्धा आहेत. कारण खासदार असताना त्यांनी जे इथे लक्ष द्यायला पाहिजे होतं या प्रश्नांकरता, त्यांनी ते त्या प्रमाणात दिलं गेलं नाही. एक साधं उदाहरण तुम्हाला सांगतो. मी या आधी अनेक वेळा खासदार इथले श्रीकांत शिंदे असतील, मुख्यमंत्री आताचे मुख्यमंत्री, तेव्हाचे पालकमंत्री ठाण्याचे एकनाथ शिंदे असतील किंवा रवींद्र चव्हाण असतील, यांच्या समाज माध्यमांवरच्या वेळोवेळी एक पूर्वीचं ट्विटर हँडल असेल किंवा आता त्याचं नाव एक्स झालं, ते एक्स हँडल असेल, त्यांचे ईमेल असतील, त्यावरती वेळोवेळी त्यांना इथले जे काही स्थानिक समस्या आहेत, प्रश्न आहेत, त्यावेळी त्यांना वेळोवेळी निवेदनं किंवा पत्रव्यवहार केलेला होता. ह्याच्यात एक उदाहरण तुम्हाला देतो की आपल्याकडे 1 ते 5 फलाट हे डोंबिवली रेल्वे स्थानकामध्ये आहेत. त्यातला 4 नंबरचा जो फलाट आहे त्याच्यावरनं व्हीटीकडनं म्हणजे छत्रपती शिवाजी टर्मिनसकडनं येणाऱ्या ज्या गाड्या आहेत त्या कर्जत कसाऱ्याच्या दिशेने जातात, जलद गाड्या. तर आता कोपर पुलाखाली एक त्यांनी ट्रॅक टाकलेला आहे. इंजिनांचं जे काही सेंटिंग केलं जातं ते जे आपण म्हणतो, तर ते कोपर पुलाखालनं 5 नंबरवरनं ते इंजिन येतं. 4 नंबरवरती म्हणजे जिथे कर्जत कसाऱ्याच्या दिशेने जाणाऱ्या जलद गाड्या थांबतात तिथे त्या प्लॅटफॉर्मवर थांबतं किंवा पुढे जातं आणि त्याच प्लॅटफॉर्मवरनं पुन्हा मागे येऊन 5 नंबरच्या लाईनवरती घेतलं जातं. म्हणजे उद्या इथल्या आमदार खासदारांनी जर ठरवलं तर त्यांना डोंबिवली रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक 4 वरनं जलद लोकल सोडता येईल. त्याच्याकरता वेगळ्या प्लॅटफॉर्मची गरज नाहीये. घाटकोपरमध्ये एकच प्लॅटफॉर्म आहे आणि घाटकोपर लोकल जर प्लॅटफॉर्म क्रमांक त्यांच्या 1 वरनं सोडली जात असेल तर डोंबिवलीमध्ये करायला काय त्यांना प्रश्न आहे किंवा काय अडचण आहे. म्हणजे त्यांनी काय करायचं की येणारी जी 4 नंबरवरती डाऊनला दिशेला जाणारी जी जलद गाडी असेल ती डोंबिवलीपर्यंत आणायची, डोंबिवली लोकल म्हणून ती तिथेच थांबायची आणि त्याच गाडीला पुढे सिग्नल देऊन ती 5 नंबरवरनं काढायची. तिथे काही करावं लागणार नाही, फक्त कोपरच्या पुलाखाली एक किंवा थोडासा काही अंतरावरती एक सिग्नल बसवावा लागेल की जेणेकरून तिकडनं डाऊनला येणारी जी गाडी आहे ती तिथे थांबेल आणि डोंबिवलीवरनं जलद गाडी जी सुटेल ती 5 झाली की त्याला डोंबिवली स्थानकात आणता येईल. मात्र पुन्हा म्हटलं तसं की हे सगळं करायला खरोखरच आज तळमळ पाहिजे आणि ते होताना दिसत नाहीये, असं दुर्दैवाने खेदाने म्हणावं लागतंय. मला ह्याच्यामध्ये माहिती ॲडिशन करावीशी वाटते की रामभाऊ कापसे जेव्हा खासदार होते तेव्हा त्यांनी अत्यंत प्रयत्न करून मला वाटतं डोंबिवली फास्ट सुरू केली, डोंबिवली लोकल सुरू केली आपल्यामध्ये. म्हणजे जर खासदारांनी किंवा इथल्या लोकप्रतिनिधीने तळमळीने जसं तुम्ही म्हणता ठरवलं तर डोंबिवलीकरांसाठी नेमकी कामही होतात. याच अनुषंगाने मला पुढचा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे, तो वाहतुकाची कोंडी याची. जेव्हा जनमत चाचणी आम्ही घेतली होती डोंबिवलीविषयी तेव्हा सर्वाधिक भेडसावणारी आजची जी समस्या डोंबिवलीकरांना वाटते ती आहे वाहतूक कोंडी. भयानक वाहतूक कोंडी आहे. कुठलेही रस्ते डोंबिवलीचे घ्या, पश्चिम असू दे, पूर्व असू दे, माणूस 10-10 मिनिटं 15-15 मिनिटं पुढे सरकू शकत नाही. आणि ही जी तौबा गर्दी म्हणजे जी संध्याकाळची आणि सकाळची ह्याच्यामध्ये अक्षरशः इंदिरा गांधी चौक असो, पलीकडे दीनदयाळ रोड असो, एक प्रकारची इतकं कोंडीत सापडल्यासारखं गुदमरतोय डोंबिवलीचा स्थानकाचा परिसर. तर ह्याबाबत सुद्धा कुठेही आवाज उठवला जातो, परंतु तो त्यातलं सोल्युशन्स काही निघत नाहीये. काय वाटतं तुम्हाला? मुळात डोंबिवली पूर्व पश्चिम रेल्वे स्थानकाचा जो परिसर आहे तो बेकायदा अनधिकृत फेरीवाल्यांनी व्यापलेला आहे. म्हणजे प्रसार माध्यमातून बातम्या आल्या की तात्पुरतं कारवाईचं नाटक केलं जातं, पुन्हा येणे माझ्या मागल्या. न्यायालयाचे सुद्धा आदेश आहेत की रेल्वे स्थानकाच्या 150 मीटर परिसरामध्ये फेरीवाले बसता कामा नयेत. मात्र आपल्याकडे तसं नाही. संपूर्ण मुंबई शहर किंवा उपनगरातली परिस्थिती आहे की त्या ठिकाणी बेकायदा फेरीवाले यांनी बसताना बसवलेला आहे. लोकप्रतिनिधींना म्हणजे नगरसेवक असतील, आमदार असतील, खासदार असतील, त्यांना खरोखरच या प्रश्नांची आद असेल तर त्यांनी सगळ्यात प्रथम हे फेरीवाल्यांचा बस्ता घेऊन हटवलं पाहिजे. नुसते फेरीवाले आणि मोकळे केले, पदवत मोकळे केले तरी सुद्धा इथे पादचाऱ्यांना चालता येईल,
आणि व्यवस्थित वाहनांमधनं फिरता येईल. आता आपल्याकडे एक साधं उदाहरण घ्या. फक्त आपल्याकडे जो मगाशी मी उल्लेख केला की नगराध्यक्ष आबासाहेब पटवर्धन यांनी त्यांनी जो कोपर पूल बांधला, त्यानंतर अनेक वर्षांनी जोशी हायस्कूलच्या ठाकुर्ली उड्डाण पूल बांधला गेला. तो बांधत असताना अशी अपेक्षा होती सर्वसामान्य डोंबिवलीकरांची की किमान तो रुंद केला जाईल, मोठा बांधला जाईल. तुम्ही आज जर तिथे जाऊन बघितलं तर तो अतिशय अरुंद बांधलेला आहे, जे ज्या प्रमाणात तो मोठा असायला हवा होता तसं नाहीये. त्यामुळे त्या ठिकाणी सुद्धा ही वाहतूक कोंडी अनेकदा होते, वरती होते किंवा त्या रस्त्यांवरनं पूर्व किंवा पश्चिमेच्या बाजूने होते. आपल्याकडे रिक्षांचं जे काही परमिट दिलं गेलेलं आहे त्याला कुठलाही धरबंद राहिलेला नाही. जो मागेल त्याला रिक्षा द्या अशा प्रकारे परमिट वाटली गेल्यामुळे भरमसाठ रिक्षा झालेल्या आहेत. बरं, रिक्षा असायला काही हरकत नाही. रिक्षा चालक हा जर म्हणजे अनेक रिक्षा चालक असतील, ते प्रामाणिकपणे त्यांचा व्यवसाय करत असतील, पण त्यातले जे काही मुठभर बेशिस्त रिक्षा चालक आहेत त्यांना इथला कुठलाही लोकप्रतिनिधी, आमदार असेल, खासदार असेल, नगरसेवक असेल, सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी याआधी कधी वठणीवर आणू शकलेले नाहीत. आपल्याकडे शेअर पद्धती रिक्षानी चालते, मीटर पद्धत आपल्याकडे अस्तित्वात नाही. की तुम्ही अमुक सांगितलं मला अमुक ठिकाणून अमुक ठिकाणी जायचं आहे, तर रिक्षा चालक जो पैसे सांगेल, जी रक्कम मागेल ती आपल्याला द्यावी लागते. ह्याच्यासाठी सुद्धा अनेकदा प्रसार माध्यमातून आवाज उठवला गेला, लिहिलं गेलं, मात्र त्यांना मीटर सक्ती डोंबिवलीमध्ये केली गेली नाही. त्याचप्रमाणे डोंबिवलीसारखं एक मला वाटतं अपवादात्मक शहर असेल की तुम्ही रेल्वे स्थानकाच्या बाहेर पडलात की प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या रिक्षा चालक मालक संघटनांचे रिक्षा थांबे केलेले आहेत. काय गरज आहे? एकच रिक्षा थांबा तुम्ही पूर्व किंवा पश्चिमेला ठेवा, एक किंवा दोन ठेवा, आणि त्या ठिकाणी आलेला प्रवासी रिक्षात बसल्यानंतर तो म्हणाला मला मीटर पद्धतीने जायचं आहे, तर रिक्षा चालकांनी कुठली कुरकुर न करता मीटर पद्धतीने गेलं पाहिजे आणि शेअरनी जायचं असलं शेअरनी जावं. हे करत असताना पुन्हा तुम्हा परिवहन सेवा जी आहे आपली कल्याण डोंबिवलीची, ती अत्यंत खरं सक्षम केली पाहिजे. आपल्याकडे झालंय काय, परिवहन सेवेला कुठेतरी कोपऱ्यात टाकलेलं आहे. म्हणजे स्टेशनवरनं प्रवासी उतरले की त्याला पहिल्यांदा परिवहन सेवेचे थांबे दिसले पाहिजे. आपल्याकडे दोन्हीकडे पूर्व पश्चिमेला हे रिक्षा थांबे तिथे आहेत आणि परिवहन सेवेला कुठेतरी मागे टाकलेलं आहे. पश्चिमेला तर परिवहन सेवाच अस्तित्वात नाही, केवळ कागदावरती असली तर असेल. म्हणजे परिवहन सेवा सुद्धा जर सक्षम केली आणि रेल्वे स्थानकाला जे काही रिक्षा चालकांचा, बेशिस्त रिक्षा चालकांचा कोंडाळा पडलेला आहे, गरडा पडलेला आहे, तो जर दूर केला तर इथली वाहतूक समस्या सुट्ट्यास नक्कीच बदलता येईल. आणखीन सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याकडे आता काही वाहनतळ पूर्वेला स्टेशन जवळ केलेले आहेत किंवा नगरपरिषदेच्या मागे वाहनतळ उभा आहे, डोंबिवली पश्चिमेला रेल्वे स्थानकाच्या इथे केलेला आहे. तर अशा प्रकारे वाहनतळ जर काही मोठ्या संख्येने करता आले, म्हणजे जे डोंबिवलीच्या दूरच्या ठिकाणाहून कार्यालयामध्ये जाण्यासाठी जे काही येणारे नागरिक आहेत, लोक आहेत, त्याने त्यांची वाहनं लावता येतील. आता सध्या होत आहे काय, एक दिवस रस्त्याच्या या कडेला, एक दिवस रस्त्याच्या या कडेला. त्यामुळे किती नाही म्हटलं तरी ती जर दुचाकी वाहनं तिथे उभी केली तर त्याची वाहतुकीला त्याचा नक्कीच अडथळा येत राहणार आहे. त्यामुळे हे जे काही असे प्रश्न आहेत त्याकडे सुद्धा या लोकप्रतिनिधींनी लक्ष दिलं गेलं पाहिजे. आता आपण स्थानिक राजकारणावरती थोडंसं बोलूया. स्थानिक राजकारण म्हणजे भारतीय जनता पार्टी आणि प्लस आता सतत गेली चौथं टर्म त्यामुळे रवींद्र चव्हाणांचा या क्षेत्रावरती पगडा आहे. असं सतत दिसतंय की विरोधी पक्षांनी या सगळ्याच म्हणजे रवींद्र चव्हाणांना का असे ना का आणि भाजपला का हे आंदण दिल्यासारखं आहे. इथे कुठलाही विरोधात म्हणून स्ट्रॉंग उमेदवार नाही आहे की का आता भारतीय जनता पार्टीलाच हे देऊन टाकायचं, अशा पद्धतीचं इथे राजकारण होतंय का? कारण सक्षम लोकप्रतिनिधी उभेच राहत नाहीत. कारण काय तुम्हाला वाटतं इथे? नाही, कारण माझ्या दृष्टीने मला असं वाटतं की हा भाजप संघाचा बालेकिल्ला आहे आणि त्यामुळे इथे आपण किती चांगला उमेदवार द्या, अर्थात तो उमेदवार कसा दिला ह्याच्यावरती काही थोडाफार प्रमाणात फरक पडू शकतो. मात्र सर्वसाधारणपणे असं आपण पाहतो की त्या ठिकाणचे जे बालेकिल्ले आहेत त्या ठिकाणच्या बालेकिल्ल्यांमध्ये त्या पक्षाने कोणी उमेदवार दिला तर त्या उमेदवारास मतदान केलं जातं आणि तो उमेदवार निवडून येतो. आता या ठिकाणी एक गोष्ट आपल्याला मान्य करावीच लागेल की हा सगळा संघ भाजपचा बालेकिल्ला असल्यामुळे अन्य जे काही विरोधी पक्ष आहेत त्यांनी याकडे फारसं गांभीर्याने कधी बघितलंच नाही की आपण त्या ठिकाणी उमेदवार उभा करायचा, त्या ठिकाणी आपली शक्ती लावायची, पैसा खर्च करायचा आणि एवढं करू नये तर जर आपला उमेदवार निवडून येणारच नसेल की त्याच्या जवळपासही जाऊ शकणार नसेल, अटीतटीची लढतच होणार नसेल तर काय करायचं? मग त्यापेक्षा ठीक आहे, एक म्हणतात त्याला उपचार पार पाडायचा, बिनविरोध निवड होऊ द्यायची नाही, पण ते विरोधी पक्षाचे उमेदवार उभं करतात. नाही म्हणायला 2019च्या निवडणुकीमध्ये इथे मनसेकडनं मंदार हळवे यांना उमेदवारी दिलेली होती रवींद्र चव्हाण यांच्या विरोधामध्ये आणि त्यांनी त्यावेळी 44,851 मतं घेतली होती आणि रवींद्र चव्हाण यांना 86,110 मतं पडली होती. गेली अनेक वर्ष कल्याण डोंबिवलीमध्ये
शिवसेना भाजप ही शिवसेना एकसंध आणि भाजप यांची सत्ता आहे. खरं सांगायचं तर डोंबिवलीकर नागरिक या शिवसेना भाजपच्या कारभाराला कंटाळलेले होते आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना मनसेकडे ते एक तिसरा पर्याय म्हणून बघत होते आणि याचं प्रत्यंतर आपल्याला 2009च्या निवडणुकीत आलंही होतं. महापालिकेची निवडणूक झाली त्यावेळी 20 पेक्षा अधिक नगरसेवक म्हणजे मनसे पहिल्यांदा निवडणूक लढत होती, मात्र त्यावेळेस 20 पेक्षा अधिक नगरसेवक मनसे निवडून आले. भाजपचे जे अधिकृत बालेकिल्ले समजले जाणारे प्रभाग होते त्या भाजपच्या बालेकिल्ल्यांमध्ये भाजपच्या अधिकृत उमेदवारांचा पराभव झाला, तिथे मनसे नगरसेवक निवडून आले. म्हणजे लोकांनी त्यांना त्यावेळी भरभरून मतं दिली, कारण त्यांना काहीतरी पर्याय हवा होता. नाशिक महापालिकेची सत्ता ही मनसेकडे दिलेली होती, मात्र त्यानंतरच्या काळामध्ये मनसेने ज्या काही राजकीय कोलांटवड्या मारल्या, आपल्या वैचारिक भूमिका बदलल्या, त्यामुळे कदाचित डोंबिवलीकर मतदार असं वाटलं असेल की जाऊ दे, मनसेला आपण एकदा संधी देऊन बघितली, त्यांच्याकडनं काही होत नाहीये, मग जो आपला आहे तो पारंपरिक पक्ष जो आहे इथे निवडून येणारा त्याच उमेदवाराला पण निवडून द्यावं. आणि याच भावनेतनं कदाचित कोणी उमेदवार दिला तरी सुद्धा तो सातत्याने निवडून येतोय. मात्र मी म्हटलं तसं की खरोखर विरोधी पक्षांनी सक्षम, सुशिक्षित, चांगला उमेदवार दिला तर कदाचित जी अशी मंडळी आहेत की जी पक्षाकडे न पाहता व्यक्ती म्हणून पाहत असतील, ते नक्कीच त्या उमेदवाराला मतं देऊ शकतील. इथे जर तुम्ही जुन्या काही राजकीय याच्यावरती भाष्य केलं तर मला आठवतंय की इथे शिवसेना आणि भाजपमध्ये सुद्धा एक सुप्त संघर्ष आहे, जो स्थानिक महानगरपालिकांमधनं सतत पाहायला मिळतो. तर ह्याचं प्रतिबिंब आत्ता लोकसभेमध्ये दिसलं होतं की काही काही स्थानिक प्रतिनिधींनी हे खासदार नको, आता भाजपची सीट हवी, अशा प्रकारची निवेदनं दिली होती. मात्र जेव्हा आमदार विधानसभेची निवडणूक लागलेली आहे तेव्हा शिवसेनेने तो काही काय म्हणतात त्याला राग किंवा तसं काही ठेवलेलं काही दिसत नाहीये. परंतु हे सुप्त राजकारण आज आहे, तर या सुप्त राजकारणाचा फटका येणाऱ्या या विधानसभेमध्ये बसू शकतो का रवींद्र चव्हाण किंवा भाजपला? याचा एक ह्याच्यात आपण लक्ष द्यावं लागेल की विरोधी पक्षाकडनं इथे कोण उमेदवार उभा केला जातोय. अनेकदा असं आपण बघतो वेगवेगळ्या विधानसभा मतदारसंघ असतील किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असतील की जो उमेदवार इथे मजबूत आहे, पॉवरफुल आहे किंवा त्याला हमखास खात्री आहे की आपण इथे निवडून येणार आहोत, तो आपल्या विरोधात मुळात सक्षम उमेदवार उभाच राहू नये अशा दृष्टीने प्रयत्न केला जातो. इथे फक्त भाजपच नाव घ्यायला अर्थ नाही, अनेक सर्वच राजकीय पक्ष त्या दृष्टीने त्यांची तयारी करत असतात. त्यामुळे उद्या इथे महाविकास आघाडीकडून जो कोणी उमेदवार दिला जाईल, कदाचित एक शक्यता अशी आहे की पूर्वी शिंदे सेनेमध्ये असलेले आणि आता निवडणूक लढवण्याच्या कारणाकरता उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेत प्रवेश केलेले दीपेश म्हात्रे यांना कदाचित महाविकास आघाडीकडून इथे उमेदवारी दिली जाईल. त्यांनी त्या दृष्टीने तयारी सुरू केली. त्यांनी परिवर्तन यात्रा अशा नावाने एक प्रचाराला सुरुवातही केलेली आहे. त्यांचं नाव जाहीर आतापर्यंत तरी झालेलं नाहीये. तर त्यामुळे अशा प्रकारचं किंवा एकाच एक उमेदवार, आता महाविकास आघाडी म्हटल्यानंतर तिथे एकाच एकच उमेदवार असणार आहे, त्यामुळे तसं जर कदाचित झालं तर रवींद्र चव्हाण यांच्याकरता ते अटीतटीचं किंवा निवडणूक कठीण जाऊ शकते. फरक इतकाच पडू शकेल की या आधी ते सर्वाधिक मताधिक्याने निवडून येत होते, आता कदाचित त्यांचं मताधिक्य कमी होईल. मला असं वाटतं काही दिवसांपूर्वी रवींद्र चव्हाण यांच्या एका पुस्तकाचं जे देखे रवी याचं प्रकाशन आपल्या सावित्रीबाई नाट्यगृहात झालेलं होतं आणि त्यावेळी रवींद्र चव्हाण यांनी मनोगत व्यक्त करताना असं सांगितलं होतं की यंदाची निवडणूक मला थोडीशी कठीण वाटते, परंतु डोंबिवलीकर नागरिकांच्या प्रेमावरती मी तरुण जाईल. त्यामुळे उमेदवार समोरचा कोण आहे त्याच्यावरती प्रचंड प्रमाणामध्ये सगळं काही अवलंबून असतं. जर उमेदवार चांगला दिला गेला तर मागाशी म्हटलं तसं की जे खरेखुरे सुज्ञ मतदार आहेत ते पक्षाकडे न पाहता, व्यक्तीकडे न पाहता, कोण व्यक्ती चांगली आहे, कोण व्यक्ती काम करणारी आहे किंवा आता एखाद्या नवीन व्यक्तीला, नवीन माणसाला संधी देऊन बघायची का, अशा तऱ्हेने विचार करतील. पण ही शक्यता तशी खूप कमी वाटते. दरवेळी म्हटलं तसं की पारंपरिक बालेकिल्ला असल्यामुळे थोडंसं पुढे मागे होणार आणि जो कोण उमेदवार इथे भाजपकडनं दिलेला आहे, म्हणजे आता रवींद्र चव्हाणांचं नाव जाहीर झालेलं आहे, तर ते तिथे निवडून येऊ शकतात. तुम्ही आता आपण शेवटच्या टप्प्याकडे येऊया.
आज महाराष्ट्रातलं चित्र किंवा राजकारण आणि निवडणुका या संपूर्ण जाती केंद्रित झालेल्या आहेत. मराठा आरक्षणाचा लोकसभेमध्ये सुद्धा परिणाम दिसला. झाला, फटका पडला. आता ओबीसी आंदोलन पण मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष आहे किंवा जाती पातींचं राजकारण आता मोठ्या प्रमाणावर वाढलंय. त्याच्यासाठी आता शिंदे सरकारने अनेक जाती, मग त्याच्यामध्ये ब्राह्मण पण असं नाही, प्रत्येक जातींसाठी मंडळ जाहीर करून टाकली. मग ब्राह्मण समाजासाठी सुद्धा परशुराम मंडळ जाहीर केलं. ब्राह्मण समाजाचा उल्लेख याच्यासाठी येतं की हा डोंबिवली हा ब्राह्मण बहुल आहे. आत्ता काही दिवसापूर्वी पुण्यामध्ये एक बुधाणे मला वाटतं आहेत, त्यांनी ब्राह्मण संघाचे ते सदस्य आहेत, त्यांनी सांगितलं होतं की 16 आमदार होते, आज ते 6 आमदार झालेत मागच्या 2019ला. आता ते बहुतेक दिसणार पण नाही अशी त्यांनी एक भीती होती. तर 30 मतदारसंघ त्यांनी सांगितले होते जिथे ब्राह्मण बहुल आहे, त्याच्यामध्ये डोंबिवलीचा पण उल्लेख आहे. आणि डोंबिवलीमध्ये ही अनेक वेळेला निवडणुका आल्या की ब्राह्मण उमेदवाराची हमखास मागणी केली जाते. तर याबाबत तुमचं काय, इथे जातीपातीचं राजकारण रुजू शकतं का, आणि काय परिस्थिती आहे याच्यावर? खरं म्हणजे कुठली निवडणूक ही जातीपातीवरती आधारलेली नसावी असं मला वैयक्तिक वाटतं. पण महाराष्ट्राचं आपण राजकारण जर बघितलं तर महाराष्ट्राचं राजकारण आतापर्यंत केवळ आणि केवळ हे मराठाधिष्ठित राहिलेलं आहे. काही अपवाद वगळले, मग मनोहर जोशी असतील किंवा अन्य काही, तर आतापर्यंत महाराष्ट्राचे सर्व झालेले मुख्यमंत्री हे मराठा ज्ञातीचेच झालेले आहेत. आता जो मराठा आरक्षणाचा प्रश्न पुन्हा डोकं वर काढतोय, एक साधा सर्वसामान्य मतदार म्हणून अनेकांच्या मनात येणारा प्रश्न आहे की तुमच्याकडे म्हणजे मराठा मुख्यमंत्री इतकी वर्ष जर महाराष्ट्रावरती राज्य करत होते गेल्या 60 वर्षांमध्ये, तर ते मुख्यमंत्री मराठा ज्ञातीचे असताना मराठा आरक्षणाचा प्रश्न का सोडू शकले नाहीत? त्याला अनेक इतरही काही कारणं असतील, राजकीय किनार असेल, राजकीय कारणं असू शकतील. मात्र ही वस्तुस्थिती आपल्याला मान्य करावी लागेल की इथे मराठाधिष्ठित राजकारण झालेलं आहे. डोंबिवलीपुरतं जर बोलायचं झालं तर तिथे ब्राह्मण बहुल मतदारसंघ आहे, सुशिक्षित पांढरपेशा वर्ग आहे. त्यामुळे जर का समजा ब्राह्मण ज्ञातींकडून, ज्ञाती संघटनांकडून किंवा लोकांकडून अशी जर मागणी होत असेल, केली जात असेल की वर्षानुवर्ष या ठिकाणी आम्ही मागणी करतोय, आम्हाला इथे ब्राह्मण ज्ञातील उमेदवार दिला जावा, आणि तो दिला जर जात नसेल तर लोकांच्या भावना ज्या काय आहेत त्या काय अयोग्य आहेत, चुकीच्या आहेत असं मला वाटत नाही. परंतु पुन्हाच म्हटलं तसं की जातीपातीमध्ये जाण्यापेक्षा दिलेला उमेदवार हा कसा आहे, सुशिक्षित आहे का, शिकलेला आहे का, त्याला लोकांकरता काम करण्याची तळमळ आहे का, आज आहे का, या सगळ्या गोष्टी बघाव्यात. उद्या असंही घडू शकतं ना की एखाद्या विरोधी पक्षाने जर खरोखर सुशिक्षित, ज्याची समाजामध्ये प्रतिमा चांगली आहे, चांगला उमेदवार दिला, तर मतदारांना त्यांची निवड करण्याची संधी आहे, मतदारांनी अशा उमेदवाराची निवड केली पाहिजे. एक फक्त ते मागाचे एक नवीन लोकप्रतिनिधी, हा कुठला काय घ्यायचंय, येणाऱ्या लोकप्रतिनिधीकडून मतदारांना अपेक्षा काय आहे? हा तो प्रश्न मी घेतो. शेखरजी, आता आपण एकदम शेवटाकडे येऊया मुलाखतीच्या. तर आता जो 2024च्या आता 20 तारखेला मतदान होईल, 23 तारखेला निकाल लागेल, तर डोंबिवलीचा म्हणून जो कोणी लोकप्रतिनिधी निवडून येईल त्याच्याकडनं साधारणतः डोंबिवलीतल्या नागरिकांच्या नेमका काय अपेक्षा आहेत, त्याने काय केलं पाहिजे असं तुम्हाला वाटतंय? 2024च्या निवडणुकीमध्ये जो कोणी लोकप्रतिनिधी निवडून येईल त्याच्याकडनं आमच्या डोंबिवलीकर नागरिकांच्या काही फार मोठ्या अपेक्षा नाही आहेत, अगदी माफक अपेक्षा आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रस्ते हे चालणाऱ्यांसाठी मोकळे असावेत, पदोपद मोकळे असावेत. त्या ठिकाणी अनधिकृत फेरीवाले असतील, भाजीवाले असतील, त्यांचं अतिक्रमण होऊ नये. दुसरा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे मी मगाशी आधी म्हटलं तसं की जे काही मुठभर रिक्षा चालक बेशिस्त आहेत त्यांचा जो काही गाराडा विळखा पडलेला आहे, त्या विळख्यातनं डोंबिवलीकर नागरिकांची, प्रवाशांची सुटका व्हावी. इथे प्रश्न असा आहे की आपल्याकडे या रिक्षा चालक मालक संघटनेचे सगळे नेते आहेत ते सर्वपक्षीय नेते आहेत, म्हणजे तिथे त्यांचं एकमत असतं. म्हणजे मुठभर रिक्षा चालकांच्या विरोधात जर कारवाई करायची असेल तर हे सर्वपक्षीय राजकीय नेते, लोकप्रतिनिधी, वाहतूक पोलीस असेल किंवा RTO असतील, हे कधी त्यांच्या विरोधात ठोस कारवाई करत नाहीत. थातूरमातूर कारवाई केली जाते, त्याच्या प्रसारमाध्यम बातम्या येतात, पुन्हा काहीतरी कारवाईचं नाटक केलं जातं, पण पुन्हा येणे माझ्या मागल्या. मीटर सक्ती इथे रिक्षा चालकांना केली जावी. त्याच्यानंतर उड्डाणपूल जे आहेत, आता आपल्याकडे कोपर उड्डाणपूल आहे आणि ठाकुर्ली उड्डाणपूल आहे. ठाकुर्ली उड्डाणपूल जेव्हा
बांधला गेला तेव्हा असं सांगितलं गेलं होतं की ठाकुर्ली उड्डाण पुलाचा एक भाग 90 फुटी रस्त्यापर्यंत उतरवण्यात येईल. म्हणजे इथून कल्याणला जाण्याकरता जो शेलार नाक्यावरनं पूर्ण बळसागरून जावं लागतं ते जावं लागणार नाही. मात्र अद्यापही काही अडचणींमुळे असेल किंवा तिथल्या काही एखाद्या पट्ट्यामुळे असं म्हटलं जातं की ते जी वसाहत येते त्या वसाहतीमुळे तो रस्ता पुढे नेता येत नाही. असा तो प्रश्न काही तातडीने गांभीर्याने सोडवता आला तर हा अनेक आपला सगळ्यांचाच प्रवाशांचा वेळ वाचेल आणि तुम्हाला थेट इथून कल्याणपर्यंत 10 मिनिटात पोहोचता येऊ शकेल. तर ते केलं जावं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अनेक ठिकाणी हा प्रश्न काही प्रश्न डोंबिवलीपुरता नाहीये. पण डोंबिवलीकर निवडून येणाऱ्या लोकप्रतिनिधी त्याकडे जर लक्ष दिलं तर आपलं डोंबिवली हे संपूर्ण राज्यामध्ये एक आदर्श शहर किंवा आदर्श विधानसभा मतदारसंघ ठरू शकेल. आणि तो म्हणजे सर्व पक्षीय राजकारणी, नेते, लोकप्रतिनिधी, नगरसेवक, पदाधिकारी हे शहराच्या वेगवेगळ्या भागांमध्ये मुख्य रस्ते अडवून असेल, मुख्य रस्त्यांवरच्या चौकांची नावांच्या पाट्या असतील, रस्त्यांच्या नावांच्या पाट्या असतील, त्या ठिकाणी आपापले चेहरे झळकवून मोठमोठे फलक आणि बॅनर उभे करतात. आणि त्यामुळे संपूर्ण शहराचं विद्रुपीकरण झालेलं आहे. तर हे विद्रुपीकरण जर थांबवता आलं, येणाऱ्या लोकप्रतिनिधी नवीन आमदार जो असेल त्यांनी या सगळ्या स्थानिक लोकप्रतिनिधींची बैठक घेऊन राजकीय पक्षांच्या नेत्यांशी बोलून की यापुढे अशा प्रकारे आम्ही शहराचं विद्रुपीकरण करणार नाही असं आश्वासन द्यावं. हवं तर ते जेव्हा मतं मागायला आपल्याकडे येतील तेव्हा आपण जर प्रत्येकाने त्यांना विचारलं, प्रत्येक पक्षाच्या उमेदवाराला की तुम्ही आम्हाला लेखी हमी द्या की आम्ही असं विद्रुपीकरण करणार नाही तरच तुम्ही आमच्याकडे आम्ही तुम्हाला मतं देतो. बाकी तिथं जाऊ दे, समजा इतर पक्ष त्याला राजी होतील नाही होतील. इथे जर विद्यमान गेली अनेक वर्ष भाजप सत्तेमध्ये आहे, भाजपचा विद्यमान आमदार आहे आणि भाजप स्वतःला पार्टी विथ डिफरन्स असं म्हणून घेतो की आम्ही इतरांपेक्षा वेगळे आहोत. मग किमान भाजपच्या येणाऱ्या आमदारांनी या ठिकाणी अशा प्रकारचं विद्रुपीकरण होणार नाही याची काळजी घ्यावी. त्याच्यानंतर परिवहन सेवा ही अत्यंत सक्षम पद्धतीने इथे राबवली जावी. आपल्याकडे असं दिसत आहे की पूर्व भागामध्ये निवासी भागात जाण्याकरता इथून कल्याण डोंबिवली महापालिकेची परिवहन सेवा आहे. मात्र शहराच्या अन्य भागामध्ये परिवहन सेवा केलेली नाही. डोंबिवली पश्चिमात अजिबातच नाही. आणि अनेक ठिकाणी जेव्हा अशी परिवहन सेवा सुरू केली जाते तेव्हा काही बेशिस्त रिक्षा चालकांच्या दादागिरीमुळे ही परिवहन सेवाच फेऱ्या बंद करण्याची नामुष्की आपल्यावरती आलेली आहे. तर अशा प्रकारे जे काही प्रकार घडत असतील तर कोणाचाही मुलाहिजा न ठेवता, म्हणजे आपण असं अनेकदा म्हणतो मुंबईमध्ये गोरा खैनारांसारखे उपायुक्त आलेले होते, सदाशिवराव तिनंकरांसारखे होते, इथे वाय.सी. पवारांसारखे काही वर्षांपूर्वी आलेले होते. तर असे काही चांगले अधिकारी आयुक्त ज्यांची मागणी केली येणाऱ्या आमदारांनी की आम्हाला असे सक्षम अधिकारी, कठोर अधिकारी द्या, कोणाचाही मुलाहिजा न ठेवता ते काम करतील. आणि असं जर झालं तर पुढल्या 5 वर्षात डोंबिवलीचं चित्र नक्कीच बदलेलं आपल्याला पाहायला मिळेल. शेखरजी, खूप खूप आभार. अतिशय मार्मिक आणि विश्लेषणात्मक तुम्ही डोंबिवलीकरांच्या समस्यांचा पाढा वाचलेला आहे. बघणारे लोकप्रतिनिधी किंवा येणारे आमदार ह्याबाबत नक्कीच गांभीर्याने विचार करतील अशी आपण परत एकदा एक डोंबिवलीकर म्हणून पण अपेक्षा ठेवूया. तर तुम्ही आज स्टुडिओमध्ये आलात. एकूणच इकडचं जे राजकारण आहे आणि विधानसभेच्या निवडणुका याबाबत डोंबिवलीकरांच्या ज्या काही अपेक्षा आहेत त्याच्यावरती प्रकाशझोत टाकलात. जनवाणीकडनं आपले विशेष आभार. नमस्कार.